Hey student, this is Pooja Bhosle here. In today's lecture, we are going to study about Pura. So, Pura model is firstly introduced or used by APJ Abdul Kalam when he was President of India. See, the full form of Pura or what is Pura? Okay, so Pura is provision of urban amenities in rural areas. When we read this, we can easily understand that provision of urban amenities means the facilities which are available or easily we see in urban areas, that facilities should be provided in rural areas, and that's the motto of this Pura model. Okay, so let's talk about the background or why this type of model is introduced or why APJ Abdul Kalam is outlined this type of model. See, need of model like Pura. Lack of livelihood opportunities, modern amenities and services for decent living in rural areas lead to migrate of people to urban areas. ओके, इट मीन्स दॅट की आपल्याला असं वाटतं की जे काही डेव्हलपमेंट आज आपण पाहतो आहोत बिकॉज ऑफ रिव्होल्युशन असेल, जे काही ग्रीन रिव्होल्युशन आपल्याला पाहायला मिळतं, इरिगेशन फॅसिलिटीज इकडे मिळालेल्या आहेत, इलेक्ट्रिसिटी मिळालेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की आफ्टर इंडिपेंडन्स जी सिच्युएशन होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारलेली होती 2003 ते 4 दरम्यान. ओके, हे क्लिअर आहे. बट तरी देखील जे काही रुरल एरियाज आणि अर्बन एरियाजमधला डिफरन्स होता किंवा गॅप होता तो बराचसा मोठा होता. ओके, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन पीपलची संख्या ही भरपूर होती. त्याचबरोबर असं म्हणू शकतो आपण ज्या ॲम्युनिटीज ज्या फॅसिलिटीज अर्बन एरियाजमध्ये होता त्या फॅसिलिटीजपैकी बऱ्याचशा फॅसिलिटीज अजूनही रुरल एरियाजमध्ये मिळत नव्हत्या. तर हे जे मॉडेल इकडे आलेलं आहे किंवा ह्या मॉडेलबद्दल जेव्हा APJ अब्दुल कलाम बोलत होते किंवा त्यांनी जेव्हा हे सांगितलं त्यावेळेसची सिच्युएशन किंवा गरज काय होती, तर जे काही लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या की खेडेगावामध्ये असतात तर त्या पुरेशा नव्हत्या तिथल्या पॉप्युलेशनकरिता. त्याचबरोबर ज्या काही मॉडर्न ॲम्युनिटीज अर्बन एरियाजमध्ये असतात त्या रुरल एरियाजमध्ये नव्हत्या. इलेक्ट्रिक पॉवर, फुल इलेक्ट्रिक पॉवर, क्वालिटीवाली इलेक्ट्रिक पॉवर नव्हती, ऑफकोर्स नव्हती. ज्या काही इलेक्ट्रिक पॉवर आपल्याला मिळायची, जेवढं काही आपल्याकडे लाईट असायचं ते काही काळासाठी असायचं, पूर्ण दिवसभरासाठी कधीही खेडेगावांमध्ये लाईट्स मिळालेल्या नाहीत. अँड सर्व्हिसेस फॉर डिसेंट लिव्हिंग इन रुरल एरियाज लीड टू मायग्रेशन ऑफ पीपल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा जो डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो अर्बन आणि रुरल एरियाजमधला, यामुळे जे काही फॅक्टर्स आहेत ज्याला आपल्याला जेव्हा आपण मायग्रेशन हे जे कॉन्सेप्ट स्टडी करतो तेव्हा आपल्यासमोर 2 फॅक्टर्स असतात. एक असतात पुशिंग फॅक्टर्स, एक असतात पुलिंग फॅक्टर, राईट. तर हे जे पुल करणारे फॅक्टर्स आहेत जे की आपल्याला शहरांमध्ये पाहायला मिळतात म्हणजे तिथली फॅसिलिटी. ओके, आणि खेडेगावांमधले जे काही बॅकग्राऊंड आहे, ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे खेडेगावातनं लोक मायग्रेट होतात अर्बन एरियाजमध्ये, राईट. जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला असं पाहायला मिळेल जो काळ होता 1951चा, त्या काळामध्ये जे काही अर्बन एरियाचं पॉप्युलेशन होतं ते 17.3% पाहायला मिळतं. बट जेव्हा तुम्ही स्टडी कराल 2001चा डाटा तुम्हाला लक्षात येईल की 27.8% लोक हे मायग्रेट झालेले तुम्ही पाहू शकता. जे काही पॉप्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं अर्बन एरियाचं ते वाढलेलं आहे. जे 17.3% होतं ते 27.8% झालेलं आहे 2001मध्ये. याचं रिझन काय, तर मायग्रेटेड पीपल. ओके, तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर देअर वेअर वाईड गॅप्स इन अवेलेबिलिटी ऑफ फिजिकल अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर बिटवीन रुरल अँड अर्बन एरियाज. ऑफकोर्स हा एक मोठा प्रॉब्लेम होता की जो गॅप होता तो इतका मोठा गॅप होता त्यामुळे लोक जास्त अट्रॅक्ट होतात अर्बन एरियाजकडे. टू ॲड्रेस दिस इश्यू the President of India, APJ Abdul Kalam, highlighted a vision of transformation of rural India by launching a large-scale mission. हा जो प्रॉब्लेम आहे मायग्रेशनचा किंवा जो प्रॉब्लेम रुरल एरिया डेव्हलपमेंटचा आहे, हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी इथे आउटलाईन केली, ते म्हणजे या ठिकाणी एका लार्ज स्केल मिशनची गरज आहे, ज्यालाच पुरा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुरा म्हणजे काय, एकंदरीतपणे प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज.
ज्या काही अर्बन एरियाजमधील ॲम्युनिटीज आहेत ज्या तुम्ही पाहता त्या सर्व जर रुरल एरियाजमध्ये प्रोव्हाइड केल्या गेल्या तर हा जो प्रॉब्लेम आहे मायग्रेशनचा किंवा जो प्रॉब्लेम फेस करत आहेत रुरल एरियाजमधील पीपल तर ते फेस करणार नाहीत. त्याकरिता एक लार्ज स्केल मिशनची गरज आहे. त्यातनंच ही जी कॉन्सेप्ट आहे पुरा ही जन्मास येते आणि ही आपल्याला APJ अब्दुल कलामकडनं मिळालेली आहे. When APJ Abdul Kalam was President of India, in his address to the Food Security Summit on 5th Feb 2004, he outlined the concept of strategy of Pura as a lever of economic upliftment of villages. ओके, तर 5 फेब 2004 मध्ये यांनी ही कॉन्सेप्ट आहे ती इन डिटेलमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं तर तुमच्या लक्षात येईल की ईव ऑफ 54th रिपब्लिक डे त्या दिवशी त्यांनी ही जी कॉन्सेप्ट किंवा असं म्हणता येईल की त्यांचं जे विजन आहे, जे नवीन इंडिया किंवा डेव्हलप्ड इंडियाचं जे विजन होतं त्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा बोललेलं आपण पाहतो. तर यानंतर त्यांनी हे जे फूड समिट होतं किंवा फूड सिक्युरिटी समिट होतं त्यामध्ये ही जी कॉन्सेप्ट आहे ती व्यवस्थित आउटलाईन केलेली आहे. जर तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी असेल तर त्यांचं जे बुक आहे ज्यामध्ये त्यांनी व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे ज्याचं नाव आहे टार्गेट 3 बिलियन. तर या बुकमध्ये देखील त्यांनी व्यवस्थित हा डाटा किंवा याविषयी स्टडी केलेला आहे किंवा सांगितलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे की कशा पद्धतीने पुरा किंवा या पद्धतीचं मॉडेल हे महत्त्वाचं ठरतं फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरियाज. ओके, जर आपण बिलो पॉवर्टी लाईन पीपल विषयी जर पाहिलं तर एकंदरीतपणे या ठिकाणी जो डाटा दिला आहे तो थोडाफार वेगळा असू शकतो. 2011चा जर तुम्ही डाटा पाहिला, 2011-12चा जर आपण डाटा पाहत असू तर यामध्ये तुम्हाला बिलो पॉवर्टी लाईन पीपल विषयी स्टडी करायचं असेल तर 21.9%, 21.9 तर राऊंड फिगरमध्ये 22% ऑफ टोटल पॉप्युलेशन वॉज अंडर बिलो पॉवर्टी लाईन. ओके, तर पॉवर्टी लाईनच्या खाली असणाऱ्या लोकांची संख्या इतकी जास्त होती जी की 269 मिलियन आपल्याला पाहायला मिळते. ओके, बऱ्याच ठिकाणी 260 आहे, बऱ्याच ठिकाणी 269 आहे. तर एकंदरीत हा डाटा असा आहे 269 मिलियन इतके जे लोक होते ते काय होते, बिलो पॉवर्टी लाईन होते. 2013 मध्ये जो डाटा आला आहे जुलै 2013 मधील जो डाटा तुम्ही पाहता त्यामध्ये 2011 आणि 12 मधील लोकांची संख्या जी की बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांची किती होती, 269 मिलियन होती, जी की खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही 2004 आणि 5चा विचार केला तर 37.1% लोक बिलो पॉवर्टी लाईन होते, जे परत 21.9% झालेली आपण पाहतो. ओके, तर अशा पद्धतीचा डाटा किंवा या पद्धतीची आपण माहिती जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की अजूनही पुअर किंवा पॉवर्टी आपल्याकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे पॉवर्टीचा असेल किंवा रुरल एरियाजमधील जी सिच्युएशन आहे त्यांचं असेल तर ते पूर्णपणे इरॅडिकेट करण्यासाठी महत्त्वाचं काय ठरतं तर आज गायता किंवा जेव्हा हे पुरा कॉन्सेप्ट येत होती त्यावेळेस जे ॲव्हरेज डेव्हलपमेंट किंवा ॲव्हरेज ग्रोथ रेट होती ती होती 6%. ओके, 6% पर ॲनम. तर ती 10% पर ॲनम इतकी असेल तर ते जी पॉवर्टी आहे, जो प्रॉब्लेम आपण फेस करत आहोत तो या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला नष्ट करता येईल. त्याकरिता 10% ग्रोथ रेट असणं गरजेचं आहे. तीच ग्रोथ रेट ही काही काळ किंवा काही वर्ष कंटिन्युअसली असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याकडे जी पॉवर्टीचा प्रॉब्लेम आहे, जो रुरल एरियामधील डेव्हलपमेंट आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी सक्सेसफुली वर्क करू शकेल. ओके, सो काय स्टेप आहेत तर स्टेपमध्ये फर्स्ट आहे की 10% डेव्हलपमेंट ग्रोथ रेट आपली वाढली पाहिजे आणि काही काळांसाठी ती टिकून राहिली पाहिजे. देन इट इज पॉसिबल. ओके, टू अचीव दिस द रोड मॅप इन्व्हॉल्व्ज ॲक्शन ऑन फॉलोइंग एरियाज. ओके, तर या पद्धतीनं किंवा ही जी पुरा कॉन्सेप्ट आहे, पुरा मॉडेल आहे तर ते सक्सेसफुली रन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींवरती फोकस करावं लागतं. यामध्ये फर्स्ट आहे ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग. ओके, तर ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंगमध्ये असं आपल्याला म्हणता येईल की आज जर आपण पाहिलं तर जे काही आपल्याकडे फूड अँड इतर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे ते वाढवणं गरजेचं आहे. देन इट इज पॉसिबल की आपण जे काही आपलं एम आहे पुरा मागचं किंवा डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरियाज तर ते पॉसिबल होईल. ओके, तर या ठिकाणी जे टार्गेट ठरवण्यात आलेलं होतं ते टार्गेट आहे 360 मिलियन टन.
of food and agriculture production. How much? 360 million टन. ओके, हे टार्गेट होतं. जर तुम्ही पूर्णपणे स्टडी केले तर 2020मध्ये टार्गेट आपण अचीव केलेलं नाही. आपल्याकडे 285च्या आसपास काय झालेलं आहे, मिलियन टन्स इतकं आपण फूड प्रोडक्शन केलेलं आहे. टार्गेट होतं 360 इतकं, जे की पुरामध्ये डिसाईड करण्यात आलं होतं. जर तुम्ही विजन पाहिलं, जे काही स्टडी केलेलं आहे 2020, तर यामध्ये जे डिसाईड करण्यात आलं होतं ते यापेक्षाही जास्त होतं. म्हणजे 400 मिलियन टन्सच्या आसपास ते डिसाईड करण्यात आलेलं होतं, जे की अचीव करण्यात आलेलं नाही. टोटली फेल्युअर त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिलायबल अँड क्वालिटी इलेक्ट्रिक पॉवर. ॲग्रिकल्चर फूड प्रोसेसिंग नंतर महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे रिलायबल अँड क्वालिटी इलेक्ट्रिक पॉवर. जे आपण रुरल एरियाजमध्ये पाहतो की इलेक्ट्रिक पॉवर मिळते, बट ती क्वालिटी नाही. क्वालिटी नसलेली म्हणजे काय, तर पूर्ण वेळ नसते, असली तरीही ती डिम पॉवरमध्ये असते, ज्यावरती तुम्ही काही काम करू शकत नाहीत. बस आहे, फक्त इलेक्ट्रिक पॉवर अवेलेबल आहे, या पलीकडे त्याचा काही यूज नाही. त्यानंतर रिलायबल, जे की तिथल्या लोकांना परवडेल किंवा तिथल्या लोकांसाठी योग्य असेल अशा पद्धतीची रिलायबल अँड क्वालिटी इलेक्ट्रिक पॉवर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एज्युकेशन अँड हेल्थ केअर फॉर ऑल. तर हे तर बेस आहे की एज्युकेशन अँड हेल्थ केअर प्रोव्हाइड करणं महत्त्वाचं आहे. रुरल एरियाजमध्ये एज्युकेशन असणं गरजेचं आहे तिथल्या लोकांच्या डेव्हलपमेंटकरिता. तिथे ॲम्युनिटीज जर तुम्हाला पोहोचवायचे असतील अर्बन एरियाजमधील, तर हे मस्ट आहे की तुम्ही एज्युकेशन अँड हेल्थवरती त्या ठिकाणी फोकस करायला हवं. त्यात नेक्स्ट आहे एक्सपान्शन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी जी असेल किंवा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी आहे ती महत्त्वाची ठरते प्रत्येक गोष्टीमध्ये. जोपर्यंत तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देणार नाही, ज्या काही कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज आहेत त्या प्रोव्हाइड करणार नाही, तोपर्यंत त्या एरियाचं डेव्हलपमेंट होणं पॉसिबल नाही. हे एक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. कारण इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असणं किंवा सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी अवेलेबिलिटी असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन पोहोचू शकते किंवा इतर गोष्टी होणं पॉसिबल आहे. त्याकरिता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रॅटेजिक सेक्टर्स. So it is also important. Growth in nuclear technology, space technology and defense technology is also important for the development of rural areas. Okay. When we talk about Pura model, there is 4 connectivities. Okay. So this model involves 4 connectivities. यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल कनेक्टिव्हिटी. When we talk about physical connectivity, it is रिलेटेड विथ रोड कनेक्टिव्हिटी. ओके, यामध्ये 15 ते 25 जे गाव असतील त्यांना रोडद्वारा कनेक्ट केलं जातं, ज्यामध्ये रिंग रोडसुद्धा इन्वॉल्व आहे. ओके, तर याचा फायदा या सर्व गावांना होईल जेव्हा तुम्ही रोडनी एकमेकांना कनेक्ट व्हाल. बिसाइड्स रोड, प्रोव्हिजन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी हॅव ऑल्सो बी इन्क्लुडेड. सो इट इज ऑल्सो इन्क्लूड इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, ज्याला तुम्ही फिजिकल कनेक्टिव्हिटी असं म्हणतात. म्हणजे काय, तर पुरा म्हणजे काय, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज. ओके, तर या अर्बन ॲम्युनिटीजमध्ये येतं फिजिकल कनेक्टिव्हिटी. तुम्ही गावांना एकमेकांना रोडद्वारा किंवा इलेक्ट्रिसिटी पॉवर ट्रान्सपोर्टेशननी जोडलं पाहिजे. त्यानंतर डिजिटल कनेक्टिव्हिटी which aims to link villages with modern telecommunication and information technology like public call offers or cyber cafes. ओके, तर याद्वारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, गावांना एकमेकांना जोडू शकता. ओके, तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर ज्या ॲम्युनिटीज अर्बन एरियाजमध्ये आहेत तर त्या देखील या पद्धतीने किंवा डिजिटल कनेक्टिव्हिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. देन इट इज पॉसिबल की तुम्ही रुरल एरियांचं डेव्हलपमेंट याद्वारे करू शकता. देन नॉलेज कनेक्टिव्हिटी. नॉलेज कनेक्टिव्हिटीमध्ये येतं जे काही गाव असतील 5 ते 7 किलोमीटर्सपर्यंत, प्रत्येक गावांच्या 5 ते 7 किलोमीटरपर्यंत एक सर्क्युलर रिंग रोड असणं गरजेचं आहे, जिथे की स्कूल असेल. ओके, तर स्कूल प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. नॉलेज कनेक्टिव्हिटीचा जेव्हा तुम्ही विचार कराल तर यामध्ये स्कूल येतं. ओके, किंवा अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला की जॉबविषयी किंवा इतर गोष्टींविषयी ज्ञान प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, जे काही एज्युकेशनल सेंटर्स इन्स्टिट्यूशन असतील तर ते प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतील. प्रत्येक 7 ते 5 किलोमीटरवरती अशा पद्धतीचं स्कूल किंवा एज्युकेशनल सेंटर किंवा इन्स्टिट्यूशन असेल.
ओके, याला म्हटलं जातं नॉलेज कनेक्टिव्हिटी. देन इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी. इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी एम्स टू इस्टॅब्लिश विदिन द ग्रुप ऑफ विलेजेस गुड मार्केटिंग फॅसिलिटीज. ओके, सो गुड मार्केटिंग फॅसिलिटीज म्हणजे जे काही पण सर्व्हिसेस किंवा ज्या गोष्टी प्रोड्यूस केल्या जात आहेत गावामध्ये, तर त्या अशा ठिकाणी अवेलेबल होतील. ओके, जिथं की एक मोठं मार्केट असेल त्या ठिकाणी येऊन तुम्ही ज्या काही तुमच्याकडे वस्तू असतील, जे सर्व्हिस आहे ते तुम्ही इतर पीपलला प्रोव्हाइड करू शकता. अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, तर या गावांना शहरांसोबत किंवा गावांना गावांमध्ये जोडू शकतो आणि जे रुरल एरियाज आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करू शकतो. त्यांच्याकडे त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातील ज्या अर्बन एरियाजमध्ये असतील. त्यामुळे पीपल हे तिथल्या तिथं स्वतःचे काम करतील आणि अर्बन एरियाजकडे त्यांना जाण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन, क्लस्टर ए, क्लस्टर बी, क्लस्टर सी. तर हे जे पुरा आहे, तर पुरा जे मॉडेल आहे तर यांना डिवाइड केलेलं आहे किंवा क्लासिफाय केलेलं आहे 3 वेगवेगळ्या टाईपमध्ये. तर टाईप ए क्लस्टर एक आहे, टाईप बी क्लस्टर आहे, टाईप सी क्लस्टर आहे. ओके, तर यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे गाव येतात. जेव्हा तुम्ही टाईप ए क्लस्टर पाहता तर यामध्ये कोणते गाव येतात, तर यामध्ये असे गाव येतात जे की अर्बन एरियाच्या क्लोजर असतील. ओके, इज सिच्युएटेड क्लोजर टू अर्बन एरिया हॅव्हिंग मिनिमल रोड कनेक्टिव्हिटी. ज्याकडे कमीत कमी प्रमाणामध्ये रोड कनेक्टिव्हिटी असेल, त्याचबरोबर लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा लिमिटेड सपोर्ट असेल स्कूल, प्रायमरी, हेल्थ सेंटरचा. अशा पद्धतीचे देखील काय आहेत, काही विलेजेस तुम्हाला पाहायला मिळतात जे की अर्बन एरियाच्या क्लोज आहेत आणि त्यांच्याकडे या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. त्या येतात तर टाईप ए क्लस्टर अंडर. टाईप बी क्लस्टर अंडर कुठल्या एरियाज येतात बघा, जे की अर्बन एरियाच्या क्लोजर आहेत बट हॅज अ स्पार्शियली स्प्रेड इन्फ्रास्ट्रक्चर अँड नो कनेक्टिव्हिटी. ओके, कनेक्टिव्हिटी नाही आहे बट इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी आपल्याला अशा ठिकाणी पाहायला मिळतं. तर हे येतं टाईप बी क्लस्टरमध्ये. टाईप सी क्लस्टरमध्ये येतं जे काही इंटेरियर असतील. बघा, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची फॅसिलिटी असणार नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, कनेक्टिव्हिटी नाही किंवा कुठल्याच ॲम्युनिटीज अवेलेबल नाहीत. ते येतात क्लस्टर सीमध्ये. तर या पद्धतीचे 3 क्लस्टर आपल्याला या